बघ तिथे ठेवला ते बघ कोपऱ्यात नाही तो येईल कोणी तुमच्यातलं कोण बोलते दुसरा कोण दर बोलतो हो घ्या नाव घ्या राहुल आसिफ राहुल आसिफ नर्मन ना हो राहुल आणि आसिफ आसिफ बॉलर नेम. इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन. फिर एक बार दीपक महाप्रल और लाहौरे इनके दरमियान रन होगा. टॉस के लिए आ जाए. अच्छी गेंद डाली थी, समझ नहीं पाई आकिब. इस ओवर की लास्ट गेंद आने वाली है. अभी देखना है आकिब क्या करते हैं. दीपक गेंदबाज करेंगे आकिब के लिए. आकिब तैयार. अंपायर जहूर का इशारा वाइड बॉल. स्कोर पहुंचा हुआ 10 रन. फिर एक बार देखना है आगे क्या करते हैं. तो मैं लाहौर के कप्तान और महाप्रोल टॉस जुड़ाने के लिए आइए. अभी राहुल गेंदबाज करेंगे आकिब के लिए. लाहौर महाप्रोल ने टॉस जीत चुका है.
फिर एक बार राहुल गेंदबाज करेंगे आकिब के लिए, देखना है। अच्छी गेंद, समझ में पाई आकिब राहुल की गेंद को। फिर एक बार राहुल राहुल ने दौड़ना शुरू किया, आकिब के लिए देखना है। ओ आकिब बार बार हिट लगाने के प्रयास में। 11 रन हो चुके हैं यहाँ पे। मुंगीज का स्कोर बढ़ता हुआ 11। फिर एक बार राहुल राहुल ने दौड़ना शुरू किया आकिब के लिए। ओ आकिब समझ नहीं पा रहे हैं। राहुल गेंदबाज करेंगे आकिब के लिए, अभी देखना है। और आकिब ने उठाया, देखना है उसके नीचे फील्डर है और कार्ड आउट। मुंगीज को लगने वाला पहला धक्का आकिब के रूप में। अभी उसकी जगह संभालने जा रहे कौन? फहद। अगर फहद 2 छक्का मारते हैं तो अरसलान बांदार की तरफ से 200 रुपया। फिर एक बार राहुल, ओ उधर देखना है, उठाया, 1 रन चुरा लिया है। दूसरा रन लिए, 2 रन कंप्लीट। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 13। 7 चंडू 12 धावाची जरूरत मुंगीज संघाला। अभी राहुल, और ये उछाला, देखना है क्या होता है वहां पे। बाबू, और ये 4 रन। अंपायर का इशारा, बाबू तुम्हारा भाई बुला रहा है। फरहान, इकडेच आहे. नाव काय तुमचं? बाबू अब्बास बुला रहा है। महाप्रोल के अब्बास भाई बुला रहे हैं तुमको बाबू। हा? हाँ हाँ। बाबू किधर है? तुम्हारा भाई इंतजार कर रहा है बाबू। किती बॉल? 17 रन हो चुके हैं यहाँ पे। 6 गेंदे 8 रन। नए बॉलर उमर। उमर, फिर अंपायर जल्दी चालू किए। उमर उमर ने दौड़ना शुरू किया। ओ अच्छी गेंद और आउट। अच्छी काट पकड़ी अजीम ने।
फिर एक बार उमर गेंदबाज करेंगे। हाँ? आलिम के लिए। आलिम। उमर उमर ने दौड़ना शुरू किया। आलिम के लिए अब देखना है। ओ, एक रन चुरा रहे। वाइड गेंद, अंपायर का इशारा वाइड। स्कोर बढ़ता हुआ 19 रन। फिर एक बार उमर। और ये उठाया, देख रहा है वहां फील्डर नीचे है और एक कट ऑफ। उमर को पहली सफलता मिल गई है। नए बैट्समैन। बैट्समैन नेम, न्यू बैट्समैन। अनिकेत। कितनी बॉल, कितनी रन? हाँ? 4 गेंदे हो चुके हैं। 2 गेंदे हो चुके हैं, सॉरी। एकाने कुछ सांगा ना, तू बोलू नको। अनिकेत ने उठाया, देखना है और काट आउट। किती बॉलला किती रन हवे? 3 गेंदे, 6 रन की जरूरत है। अभी नए बैट्समैन आए, जावेद। उमर। उमर ने दौड़ना शुरू किया जावेद के लिए। अभी देखना है जावेद क्या करते हैं। और जावेद ने उठाया, देखना है वहां पे काट आउट। हैट्रिक। उमर ने हैट्रिक ली है। ए ओवर की चौथी विकेट। 4 गेंदे। दो गेंदे, 6 रन। तुम्ही सांगत जा, मग मी गागरता लगेच. नए बैट्समैन आमिर। उमर की अच्छी गेंदबाज हो रहे हैं अनवर। फिर एक बार उमर और अंपायर का इशारा वाइड बॉल। 2 गेंदे, 5 रन की जरूरत मुंगीत को जीतना है तो। फिर एक बार उमर। उमर ने दौड़ना शुरू किया और देखना है वहां पे 2 रन डिक्लेयर के रूप में जाता हुआ। 2 रन, एक गेंद, 3 रन। कंपल्सरी चेस।
हॅलो हा गणीबाई आवाज बरोबर आहे ओके चला तर या सामना मुंगीत जिंकलेला आहे नरवण पराभूत झालेला आहे तर नरवणला पुन्हा चान्स सुद्धा आहे तुम्ही जाऊ नका
आहे आणि संघाचा खाता देखील उघडलेला आहे. दोन declare. चला पुन्हा एकदा कोण साहिल महेश मला काही समजतच नाही. आणि मेन अंपायर द्वारा वाईट घोषित केलेला आहे आणि हा अतिरिक्त धावाने धावा संख्या झालेली आहे ती 2. पहिला चेंडू झालाय, 2 धावा झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा अतिशय चांगला बघू पाहूया. 1 रन पूर्ण केला आहे. दुसऱ्या रनासाठी धावतायत का नाही. दुसरा रन सुद्धा पूर्ण झालेला आहे. चेंडू जर बांधाच्या इकडे वर आला तेच डिक्लेअर रन आहेत ना. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. बॉलर आहे तो अभिषेक आणि फलंदाज आहे महेश आणि साहिल ना. ओके चला पुन्हा एकदा अभिषेक. अतिशय चांगला चेंडू पटकावलेला आहे आणि हा सीमारेषा लाईनमॅन गणी हे आपले लाईनमॅन आय्यान यार आता थोडीसेच मॅच बाकी आहेत. चला ना तर पाहूया. महेशच्या बॅटवरून जाणारा अत्यंत उत्कृष्ट असा षटकार. तर पाहूया पुन्हा एकदा अभिषेक टू महेश. पाहूया पुन्हा एकदा हा जो सामना चालू आहे तो महाप्रल विरुद्ध लोहारे. पाहूया चहा येऊन द्यायचा. ओके पुन्हा एकदा पुढचा चेंडू 3 षटकाचा सामना राहिला. अभिषेक टू महेश पुन्हा एकदा. पुल केल्या पाहूया कॅच आहे का नाही आणि अतिशय सुरेख असा झेल टिपलेला आहे आणि हा लागणारा कुठल्या संघाला लोहारे संघाला लागणारा हा पहिला धक्का. महेशच्या रूपात धावा थांबलेली आहे ती धावा 10 आणि महेशची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते प्रणय. अभिषेक अतिशय चांगली गोलंदाजी करताय. 1 मिनिट. ओके हॅलो. आणि अतिशय पॉइंटच्या वरून खेळलेला चेंडू सरळ सीमारेखाच्या बाहेर. धाव संख्या झालेली आहे ती 14. पहिला षटक मार्गस्थावर आणि धावा झालेली ती 14. प्लीज लोहारे संघ तिथे डिक्लेअर आहेत पण तुम्ही प्लीज पाठी असा. बॅट्समॅनला सुद्धा डिस्टर्ब नको आणि कुठल्याही फिल्डरला सुद्धा डिस्टर्ब नको. ओके थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बांधावर यावर प्लीज. पुन्हा एकदा आणि पाहूया झेल होत आहे आणि हा झेलबाद लागणारा दुसरा धक्का लोहारे संघाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. 2 गडी बाद 14. लोहारे संघाची धावसंख्या झाली ती 14. पाच अडव्यानी हा नोट करा की आपल्या स्पर्धेचे टोटल 5 दिवस आहेत. ब्रदर्स ट्रॉफी 2026 सीझन 4 चे 5 दिवसाची टुर्नामेंट आहे. त्यामध्ये 3 दिवस अतिशय चांगले झाले. 4था दिवस सुद्धा तुमच्या संघावर आहे की आपण कसा घेऊन जायचा. 4था दिवस सुद्धा स्पर्धेला कुठली गालबोट न लागता एक चांगली स्पर्धा व्हावी. आपण जे आपला प्रदर्शन देत आहे ते युट्यूबच्या माध्यमातून कैद करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आपलं चांगलं क्रिकेट दाखवा. प्रेक्षक तुमच्या क्रिकेट बघायसाठी लांबून आलेले आहेत आणि दुबई, सौदी, कुवेत, गल्फ देशावरून सुद्धा ते पाहत आहेत. त्यासाठी
एक स्पोर्टमॅनशिप दाखवा सर्वांनी प्लीज. ही विनंती आहे कमिटीकडून. जो पण डिसिजन घेतले जाईल एक योग्य डिसिजन, कारण तुम्ही आज एवढ्या लांबून आमच्या गावामध्ये आलाय. आमचं काम आहे की तुम्हाला रिस्पेक्ट करणं तुमची, आणि तुम्ही सुद्धा तुमचा सुद्धा काम आहे की एक चांगला खेळ दाखवा, न काय भांडणं करता. काय गणीबाई बरोबर ना? चला ठीक आहे. पुन्हा एकदा बॉलर नेम अब्बास. हो शॉर्ट पिच चेंडू त्याला पुल केला. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. एवढा शॉर्ट पिच होता की मला वाटतं बॅट्समॅन आहे ना तो 2 मिनिटात थांबेल की याला मारू कुठं. त्या पद्धतीने त्यांनी फिरकावून टाकलेला आहे सीमारेखाच्या बाहेर. षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्याचा वाढत चालले लोहार संघाचे ती 20. दुसरा षटक मार्गस्थावर. पुन्हा एकदा अब्बास साहिलला. ओहो पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता पण थोडा लोअर चेंडू होता, त्यासाठी 1 धाव पूर्ण. पाहूया रनआउटचा चान्स आहे पण थोडासा खराब थ्रो, आणि बॅट्समननी 2 धावा काढलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या आहे ती 22. 2 गडी बाद 22. चांगली फलंदाजी चालली आहे लोहार संघाकडून आणि गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. तर पाहूया पुन्हा एकदा बॉलर अब्बास, स्ट्राइक साहिल. चांगली फलंदाजी करत आहे साहिल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. अंपायर लक्ष ठेवा. अंपायर 2 धावा. 2 धावा भेटणार. बॉल बॉल गणीबाई बॉल. एक एक्स्ट्रा बॉल देऊन ठेवत जाणं तिथे 2 बॉल. तर पाहूया लाईनमॅन बॉल घेऊन या. थोडे नवीन बॉल आहे तो. तर पाहूया पुन्हा एकदा. बस जाईल. पुन्हा एकदा अब्बास. अब्बास टू साहिल. साहिल एक चांगली फलंदाजी करत आहे साहिल लोहारे संघाकडून, आणि गोलंदाजी सुद्धा चांगली आहे पण त्यावर तुटून पडतायत ते साहिल. पुन्हा एकदा अब्बास. ओहो हा चेंडू मला वाटतं वाईट असेल. मेन अंपायर द्वारा वाईट घोषित करण्यात आलाय आणि धावा 1 ने वाढत चालली आहे. धावा झालेली आहे ती 25. 25 लोहारे संघ 25 धावा झाली आहेत तुमची. दुसरा षटक मार्गस्थावर. पुन्हा एकदा अब्बास. अब्बास टू साहिल. ओके पुन्हा एकदा अब्बास. अब्बास टू साहिल. हो हलकासा पुश केलाय. 1 रन काढलेला आहे आणि तेवढी चांगली सुद्धा फिल्डिंग सुद्धा आहे, आणि धावा ह्या 1 ने धाव संख्या वाढत आहे ती 26. 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आय थिंक. चला पाहूया पुन्हा एकदा अब्बास. धावा लय चांगले बनवलेले आहेत लोहारे संघाने. पुन्हा एकदा अब्बास. अब्बास टू साहिल. नाही साहिल नाही. कोण आहे? कल्पेश. कल्पेश आहे का नाही? आणि लाईनमॅन विकेट. ओके, आणि हा लागणारा 3रा धक्का लोहारे संघाला. सव्वीस ना 26 वर ना 26 धावसंख्येवर लागणार हा 3रा धक्का लोहारे संघाला. तर कल्पेशची जागा सांभाळले जात आहेत ते विशाल. पुन्हा एकदा
ओके, शेवटचा चेंडू या षटकातला, या इनिंगचा शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू, पण त्याचा काय फायदा नाही उठवले. एक धाव पूर्ण केली आणि एक धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 29. 30 धावांचा लक्ष दिला आहे माप्रल संघाला. 30 धावांचा लक्ष दिला आहे. 2 षटकामध्ये स्कोर होता 26 आणि या शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. रात्री बघू. चला ठीक आहे. चला चला जरा फास्ट क्रिकेट खेळा. ह्याच्यानंतरचा सामना विजेता संघ, पाठचा विजेता संघ कोण आहे? मुंगीज. मुंगीजनी तयार राहावे. मुंगीज याच्यानंतर थोडेच सामना लागणार आहे. मुंगीज आणि ह्या सामन्यामधला विजेता संघ आणि मुंगीजच्या दरम्यान हा सामना होणार. पुढचा सामना 3-3 षटकांचा सामना राहील. चला लोहाडे संघ जरा फास्ट खेळा. तुम्ही जर स्लो खेळला ते तुम्हालाच नंतर मग प्रॉब्लेम होईल. एक षटकाचा किंवा 2-2 षटकाचा खेळ, त्यासाठी 3-3 षटकाचा तुम्ही फास्ट खेळले होते. शेवटचा सामना 4 षटकाचा सुद्धा होईल. चला साबिर भाई जम्बो वाडा बोवाले भाई, चला चाय येऊ द्या. चला पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. साहिल गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. ते साहिल आणि फलंदाज माप्रल संघाचे फलंदाज फरहान आणि लादेन. आता फरहान कोण आणि लादेन कोण ते सांगा. ब्लू वाला फरहान आणि पिंक वाला लादेन. ओके, चला पुन्हा एकदा मैदानाकडे बोलूया. सामना रंगत आहे लोहारे विरुद्ध म्हाप्रल, तर रायगड आणि रत्नागिरी. चला पाहूया. गोलंदाजी मार्कवर साहिल लोहारे करून आणि फलंदाजी मार्कवर आहे ते लादेन. स्ट्राइकवर लादेन आणि नॉन स्ट्राइकवर फरहान. तर पाहूया. चला पुन्हा एकदा, चला जरा फास्ट घ्या लोहाडे संघ. तुम्हाला 3-3 षटकाचे सामने खेळवण्यात येतील पुढे. जर तुम्हाला असा जर टाइमपास केले होते 1 षटक आणि 2 षटक होणार. चला पुन्हा एकदा साहिल. पाहूया कॅच आहे का नाही. प्रयत्न तर चांगले केले होते. 1 धाव पूर्ण. पाहूया रनआउटची संधी आहे आणि मिस केलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेला आणि चांगला थ्रो सुद्धा होता, पण त्याने पिकअप न केला कीपरने आणि 2 धावा पूर्ण झाली आहेत आणि 2 धावाने संघाचा खाता देखील ओपन झालेला आहे. धाव संख्या झालेली ती 2. पुन्हा एकदा साहिल टू लादेन. पाहूया पुन्हा एकदा. पाहूया कॅच आहे का नाही. पाहूया आणि झेल सुद्धा सुटला आहे आणि 2 धाव पूर्ण. धाव संख्या वाढत चालली आहे. धावा झालेली आहेत ती 4. टार्गेट आहे फक्त आणि फक्त 30 धावांचा. त्यासाठी तुम्हाला झेल घ्याव्याच लागतील ना. ते 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा साहिल टू लादेन. पुढचा चेंडू लादेन साठी. पाहूया फुलटॉस चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण केला आहे. दुसरा धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 6. माप्रल संघाची धाव संख्या झालेली ती 6.
चला मुंगीज संघ रेडी राहायचा आहे. मुंगीज ह्याच्यानंतर तुमचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल त्याच्या विरोधात तुमचा सामना आहे. मुंगीज संघ. पुन्हा एकदा साहिल, साहिल टू लादेन. पाहूया कॅच आहे का नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये जाते का नाही. आणि लाईनमॅन काय 2 रन ना गणीबाई. 2 धावा डिक्लेअर. तर धावा झालेली आहे ती 8. 3-4 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक चेंडूवर 2-2 धाव काढण्यात येत आहेत. तर पाहूया पुन्हा एकदा साहिल. पुन्हा एकदा साहिल, साहिल टू लादेन. पाहूया आता झेल होण्याची संधी आहे आणि चांगला झेल टिपला आहे आणि विकेट सुद्धा गेले. पहिला झटका लागलेला आहे महाप्रल संघाला. लादेन बॅक टू पवेलियन. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत. चला महाप्रल संघ. आतिश. आता ह्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर लादेनची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते आतिश. इथे बाजूला बसले. अच्छा त्यांचा आतिश. ओके ओके. चला चला मॅच चालू ठेवा. पुन्हा एकदा साहिल, साहिल टू आतिश. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आतिश साठी. एक धाव पूर्ण केला आहे. दुसऱ्या धावासाठी पाहूया बॉल सीमा रेखा पार चौकार. धावा झालेली आहे ती 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर महाप्रल संघाची धावा संख्या झालेली आहे ती 12. एक गडी बाद 12. चला साबीर भाई लागला पेटीस काढा बाहेर. शहबाज. हा आम्ही तुझा पण नाव घेतोय शहबाज. SK स्पोर्ट्स दापोली. हा हा धन्यवाद. नाही तुझं तर नाव घ्यायलाच पाहिजे. चला पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन येत आहेत ते मेन अंपायर इरफान हे ऍक्शन मोड मध्ये आहेत. खास SK स्पोर्ट दापोली आपले त्याचे ओनर शहबाज खलफे. चला पुन्हा एकदा मॅच कडे. आता बॉलरने आर्यन भाई. आर्यन विरुद्ध फरहान. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. महाप्रल संघाला जर जिंकायचं असेल तर 12 चेंडू 11 धावा आणि जर थांबवायचं असेल लोहाडे संघाला ते चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. एक चुकीचा तुमचा टप्पा पूर्ण मॅच अपोजिट संघाकडे जाईल. तर पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन आलेले आहेत आर्यनचा सामना करतील ते फरहान. चला मॅच चालू करा. आर्यन विरुद्ध फरहान. आणि मेन अंपायरनी नो आणि नो प्लस हे 2 धावा म्हणजे एक्स्ट्रावर एक्स्ट्रा भेटले आहेत. 3 धावा म्हणजे 15 धावा झालेले आहेत संघाचे. आणि ही फ्री हिट राहील. फरहान ही फ्री हिट आहे तुमच्यासाठी. एक सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू. पुन्हा मेन अंपायरने पुन्हा नो चेंडू घोषित केला आहे. पुन्हा नो चेंडू आणि त्या नो चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या. टोटल 3 धावा आणि बिना काय एकही चेंडू न टाकता 6 धावा बोनस मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आता 12 धावांचीच गरज आहे. 12 चेंडू 12 धावा आणि ही फ्री हिट सुद्धा आहे. कंटिन्यू फ्री हिट. फ्री हिट साठी बॉलर चेंज नाही होणार प्लीज. फ्री हिट साठी बॉलर चेंज नाही होणार.
चला पुन्हा एकदा आर्यन आर्यन विरुद्ध फरहान. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू आर्यनचा. एकही चेंडू न टाकता 6 धावा दिल्या आहेत. चला पुढचा चेंडू फ्रीटचा असणार आहे. हो पुन्हा लोअर फुल टॉस. एक धाव पूर्ण केला. पाहूया दुसरा धाव होतोय का नाही. चांगली तेवढी चांगली फिल्डिंग आहे तिथं, पण थोडा वाईट थ्रो. पण एकच धाव भेटेल. या एक धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 19. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर पाहूया पुन्हा एकदा. चांगली फलंदाजी चालू आहे फरहानने. आतिश रुपये पुन्हा एक नो चेंडू, पण तेवढी चांगली फिल्डिंग आहे, तेवढा चांगला थ्रो. पुन्हा एक नो, म्हणजे एक हे 2 धावा पूर्ण किती झाले 21 ना. धावसंख्या झाली ती 21. म्हणजे एक चेंडूत 9 धावा खर्च केले आहेत. एक चेंडूत 9 धावा आणि पुन्हा फ्रीट. ही या ओव्हरची तिसरी फ्रीट आहे. तिसरी फ्रीट आहे. तर पाहूया पुन्हा एकदा आर्यन. हो हा चांगला चेंडू आहे. तर पुन्हा एक डॉट चेंडू. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 21. 9 धावांची गरज आहे. महाप्रल संघाला विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. तर पाहूया पुन्हा एकदा. कडक शॉट. पाहूया षटकार. लाईनमॅन. आता 3 धावांची गरज फक्त. फटाफट मॅच संपवा. दुसरी मॅच चालू आहे. नऊ चेंडू आणि 3 धावांची गरज. आर्यन पुन्हा एकदा. 18 धावा पाहिजे होते, 15 दिले आहेत. आणि पाहूया पुन्हा एक षटकार. मॅचचा हिसाब क्लिअर. आणि हा महाप्रल संघ विजेता. चला महाप्रलचे कर्णधार मुंगीजचे कर्णधार टॉस साठी कॉम्बॉक्स कडे या. महाप्रल मुंगीज. मुंगीज महाप्रल मुंगीजचे कर्णधार. चला आले ते पण आले. 3-3 षटकांचा सामना. आता जुने बॉल आहेत ना, रोल बॉल मध्ये खेळवण्यात येतील 3-3 षटकाचे सामने. आणि लाईनमॅन थांबा तिथे. कशाला येता फिल्डिंग वाल्याला जाऊन द्या तिकडे. तुम्ही लाईनमॅनला थांबा. हा जा नमाज पडून या जा. तो पण पडते. लाईनमॅनला थांबावेल ना ते नमाज पडायचा त्याचा. नाही तुम्ही जातो मला माहिती आहे. तुम्ही दोघा जा. चला कोण मुगीज. चला मुगीज संघ फास्ट खेळा ना ते पुढचे सामने तुमचे 1 षटकाचे 2 षटकाचे राहील. लवकर डिसिजन द्या. रोल बॉल आहे. 3 षटकाचा सामना आहे. मुंगीज टॉस विन. चला मुंगीज. मुंगीज संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि महाप्रल संघाला क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिलेलं आहे. मुंगीज संघाचा एक्स्ट्रा खेळाडू महाप्रलचा इथे ऑलरेडी आहे. मुंगीज संघाचा एक्स्ट्रा खेळाडू हा मुंगीज संघाचा. हा यालाच येऊन देत. खतरनाक माणूस. चला महाप्रल संघ फिल्डिंग लावून घ्या. तुमची आता बॅटिंग होती आम्ही समजू शकत आहोत. ते 2च प्लेयर तुमचे ठाकले आहेत. तुम्ही लगेच फिल्डिंग लावा. चला लवकर. हा शहबाज भाई आम्हाला काय बोलताय SK स्पोर्टचा काय.
येऊन दे येऊन दे. आता आपल्या गावात तो मेहमान आहे, त्याला असून दे. नंतर मॅच झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्याला आपण भेटू. चला या साहेब या. चला चला मुंगीत संघाचे प्रथम फलंदाज. चला जरा लवकर लवकर घ्या. चला अंपायर अंपायर तिथे कोण आहे? वाडीस. अंपायर वाडीस. आम्ही कॅनडाशी अंपायर मागवलाय. अंपायर वाडीस. अरबाज अरबाज जा ना अंपायरिंगला जा. अरबाज अंपायरिंगला जा. वाडीस ए वाडीस. बाबू बाबू अंपायरला या. बाबू चला सामना चालू होत आहे. माप्रल संघाकडून गोलंदाज अभिषेक आणि फलंदाज आहे तो आकिब आणि नॉन स्ट्राइक मोहसिन. चला पुन्हा एकदा सामना चालू होत आहे. 3 षटकाचा सामना. पहिला चेंडू पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. डॉट चेंडू. पुन्हा एकदा अभिषेक अभिषेक तो आकिब. पाहूया पुढचा चेंडू. हो अतिशय चांगला टटवलेला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावत आहेत. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. तिसरा पाहूया तर ह्या 2 धावांनी संघाचा खाता ओपन होत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 2. 2 चेंडू 2 धावा. गणित थोडा लाईनमॅन साठी थोडा लक्ष टाकायची. पोडा ती शाळेच्या मंगती बाई तिकडे त्यांना घेऊन लाव. तिकडे जा जरा तिथपर्यंत चालत जा. त्यांना तिकडे लाव. रोल बॉल आहेत. चला पुन्हा एकदा अभिषेक अभिषेक टू आकिब. पुन्हा एकदा हो शॉर्ट पिच चेंडू. पाहूया कॅच होण्याची संधी आहे आणि झेल सुटलेला आहे. रनआउटचा सुद्धा चान्स आहे आणि पाहूया रनआउटचा चान्स सुद्धा घालवला आहे. मग 2 चान्स भेटलेले. एक ते कॅच धरा आणि ते रनआउट घ्या. ते दोन्ही सुद्धा नाही. चला असू द्या. क्रिकेटला होतो असा. चला धाव संख्या झालेली आहे ती 3. 3 चेंडू 3 धावा. चला पुन्हा एकदा अभिषेक अभिषेक टू आता लेफ्ट हँड फलंदाज मोहसिन. रोल बॉल आहे. तुम्हाला 3 षटकामध्ये ऍटलीस्ट 35-40 धावा बनवले ते एक चांगला टार्गेट होऊ शकता तो. साबिर भाई तिथे कॅमेरामॅन आणि आमचे ऑपरेटर आहे तिथे ते आकिब भाई यांना चहा बीक जरा येऊ द्या. जरा सुलेमान येऊन द्या. चला पुन्हा एकदा सामना करतील ते मोहसिन अभिषेकचा. पहिला षटक चालू आहे आणि पॉवरफुल सक्सेसफुल. मेन अंपायर षटकार. बॉल आत गेलाय. ओके बाबू बॉल देस बाबू. ती बघा तिथं लाईन मांडलेली आहे. 4 and 2 ची लाईन मांडलेली आहे. चला बॉल सुद्धा आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. आज धाव संख्या वाढत चालली. धाव संख्या झालेली आहे ती 9.
4 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अभिषेक टू मोहसिन. बाबू लक्ष ठेवा. चला पुन्हा एकदा. हो चांगला चेंडू. LBW नाही. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्या वाढत चालली. धाव संख्या झालेली ते 10. चला साबिर भाई आपलं काय चालू आहे? साबिर भाई आपल्या इथं तर शिल्लक काय? वडापाव, मिसल पाव काय आहे? समोसे विमोसे आहेत म्हणजे मी पब्लिक पाठवतो. इरफान तांडल तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये या. सावकाश एकदम काही घाई नाही. आपल्याला सलमानच बोलवत आहेत, काय अर्जंट नाही. चला पुन्हा एकदा अभिषेक आकिब साठी. पाहूया कॅच आहे की नाही आणि षटकार. चला पुन्हा एकदा. धाव किती झालेत? 16 धावा झालेल्या आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 16. तुझा तर पुढचा गोलंदाज येत आहे तो लादेन. दोनही फलंदाज मोहसिन आणि आकिब एक षटकार मारलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या पोहोचवली आहे ती 16. चला सामना चालू करा. मापल संघ लादेन. चला पुन्हा एकदा लादेन टू मोहसिन. पाहूया पुढचा चेंडू. क्लीन बॉल. वाव. हे आमचे साथी खेळाडू आहेत, 12वे खेळाडू मुंगीचे, तेच बोलतायत वाव. चांगला चेंडू. अति नाही ह्याला मानल्या पाहिजे, कारण त्या गोलंदाजांनी चांगला चेंडू टाकलाय आणि त्याची तारीफ करायचीच पाहिजे. पुन्हा एकदा बोला वाव. चला घ्या पुन्हा एकदा. चालू करा मॅच. चला बॉल कोण आहे? आमिर भाई. आता मोहसिन ची जागा सांभाळण्यासाठी आले ते आमिर. नाही तुम्हाला मानल्या पाहिजे, तुम्ही खरोखर चांगला चेंडू होता, सर्व प्रेक्षकांनी सुद्धा बघितलेला आहे. चला पुन्हा एकदा लादेन. चला पुन्हा एकदा लादेन टू काय नाव आहे आमिर. आणि पुन्हा विकेट. काय गोलंदाजी चालू आहे लादेनची. दुसरा विकेट गेला आहे. तर आता आमिरची जागा सांभाळायला गेले ते फद आणि हॅट्रिक बॉल. हॅट्रिक चेंडू या स्पर्धेत आज 4थ्या दिवशी 2 हॅट्रिक झालेले आहेत. एक उसामानी घेतली आहे आणि एक आंबेडच्या खेळाडूंनी घेतली आहे. सैफ नाही. चला पुन्हा एकदा लादेन. काय इश्यू नाही. ओके सावकाश डिसिजन घ्या, पण योग्य डिसिजन घ्या. चला पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स. लादेन सामना करत आहे तो फहद. तिसरा चेंडू, दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. दिशाईन गेंदबाजी. और वाइट रन, वाइट के साथ एक स्कोर पहुंचा हुआ है. किती? 17. चला पुन्हा एकदा मॅच कडे. पाहूया शॉर्ट बॉल. 1 रन धावून काढलेला आहे. दुसरा सुद्धा धावलेला आहे. 2 धावा पूर्ण केली आहे. लेझी फिल्डिंग. धाव संख्या वाढत चालली. धाव संख्या झाली ती 19. चालू असलेला सामना मुंगीज विरुद्ध मापडल.
इनिंग ब्रेक मध्ये नरवण आणि लोहारे या कर्णधारांनी येऊन टॉस घ्यावी इनिंग ब्रेक मध्ये. नरवण विरुद्ध लोहारे. चला पुन्हा एकदा लादेन विरुद्ध फहद. पुढचा चेंडू फहद साठी. डॉट चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकला आहे लादेनने. धावसंख्या झालेली आहे 19. अजून 2 चेंडू यांना शिल्लक आहेत या षटकातले. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा लादेन टू फहद. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच टप्पा आणि तसाच शॉट, पण तो काय कनेक्ट नाही झाला. आणि डॉट चेंडू. चला पुन्हा एकदा लादेन टू फहद. पुन्हा एक डॉट चेंडू. पुन्हा बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा तिथंच थांबलेली आहेत. 19. आणि आता शेवटचा षटक. ह्या षटकात काय बोलताय मित्र माझ्या, की ह्या षटकातला 2-3 फटके जाणार का नाही? मारायच पाहिजे, कारण जर तुम्हाला चांगला स्कोर बनवायचा ते मारायच पाहिजे. तुम्ही बसा इथं. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत ते कोण? आतिश आमचे रमजान भाई. आता लगेच महिना पण येतोय पुढचा रमजानचा, ते आमच्या जोडीला पण बसले आहेत. तर हा विकेट जो बनवला आहे ना, विकेट तो आमचे आतिश, आमच्या बोद्धवाडीतले एक माणुसकीरित एक चांगले माणूस म्हणजे आतिश यांनी हा विकेट बनवला आहे. तर तुम्हाला कसा वाटला विकेट, तुम्ही नंतर तुम्ही कमेंट्स पाठवा. यावर आपला युट्यूब लाईव्ह चालू आहे त्यावर. चला चला पुन्हा एकदा बॉलर नेम आतिश टू आकिब. पाहूया. चांगला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. पाहूया दुसरा रनआउटचा चान्स आहे आणि रनआउट नाही. मेन अंपायर फैसलनी नकार दिलेला आहे आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 21. आता तुम्हाला मोठे फटके मारायचे आहेत. काय बोलताय रमजान भाई? आता मारायच पाहिजे, कारण शेवटचे 5 चेंडू चालू बाकी आहेत. रमजान भाई या चेंडूवर 6 बोलताय. चला पाहूया. हा क्रिकेट आहे. पुन्हा एकदा आतिश. चांगला आणि अतिशय गॅप मध्ये केलेला चेंडू. सीमा रेखा पार. 4 रन. क्या बात है रमजान भाई, तुम्हारे मुंह में शक्कर. क्या बात है रमजान भाई. जबान एवढा जर बिगो हे बोलता पुढचा बघता जबान पण खाली असेल. चला पुन्हा एकदा आतिश टू आकिब. चांगला बॅटल रंगतो. 1 तेरी तो 1 मेरी. क्या बोलते रमजान भाई? अगला चेंडू, पुढचा चेंडू कसा सांगा काय तो. आता पुढचा चेंडू वाव बोलतायत आपले रमजान भाई. पाहूया पुन्हा एकदा, कारण हा एक आपला एन्जॉयमेंट आहे. चला पुन्हा एकदा आतिश टू आकिब. चांगला पॅटर्न रंगतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. डॉट चेंडू आणि कीपरने मिस्टेक केली आणि मिस्टेक मुळे 2 धावा एक्स्ट्रा. बॉलर चांगली गोलंदाजी करतोय पण त्याला कीपरचा साथ नाही. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात भेटले. काय म्हणताय रमजान भाई? ही चुकी कीपरची आहे. तो बॉलर एवढी मेहनत करतोय, कीपरला तो बॉल अडवायचा आहे. थंड आलेला आहे शाहिबाज कल्पे यांना, तो थंड आलेला आहे थम्सअप. आता तुम्ही आवाज करायचा नाही, तुम्ही तो लक्ष ठेवा ग्राउंडवर. मॅच चांगली चालली आहे. मॅचचा आनंद घ्या सर्वांनी. चला पुन्हा एकदा आतिश टू आकिबला आता एक तरी मोठा फटका मारायला पाहिजे. कडक मारलेला आहे आणि हा षटकार. काय ह्याच्या पहिले वाव बोलले होते. अतिशय चांगला फटका. धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 33. 3 6 होतात 33 झाले. ओके शेवटचा आय थिंक चेंडू आहे हा का नाही? 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू. ओके चला पुढचा चेंडू. आतिश सामना करेल तो.
आकिब. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक मोठा हिट जर झाला तर या चांगला स्कोर. पाहूया कॅच आहे का नाही. नाही, पण 2 धाव पूर्ण केले आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढत चालली. धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा झालेल्या आहेत आणि हा इनिंग मधला शेवटचा चेंडू 35 धावा झालेल्या आहेत. बाबू तुम्ही जरा अंपायरिंगला उभे आहेत, तुम्ही इकडेच असा उभे. चला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. हा पाणी पाठवलेलं धन्यवाद. जोरात टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू वाईट टाकलेला आहे. ह्या वाईटनी 1 रन वाढलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36. रमजान भाई क्या बोलते हैं, आखिरी गेंद पे क्या होगा भाई, वाव होगा या कुछ होगा बताओ. 6 बोल रहे रमजान भाई, बोल रहे 6 बोल रहे भाई लोग. चलो अगली गेंद फिर से एक मरतबा आतिश की. आणि नाही चांगली फिल्डिंग आहे आणि 4 धावा. अंपायर तिथे लाईनमॅन बी आहेत. काय आहे 4 धावा आहे. 4 धावा षटकार नाही आहे. 4 आहेत. त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. 4 आहेत. रमजान भाई सुद्धा तुमच्या इथे आहेत. ते 4च बोलतील, 6 नाही बोलणार, कारण त्यांनी बघितले त्यांच्या डोळ्यांनी. त्यांच्या डोळ्याची नजर आहे अजून त्यांच्याकडे, गेली नाही. त्यांचे डोळे बरोबर आहेत. चला धावसंख्या झालेली आहे ती 40. 41चा टार्गेट दिला आहे माप्रल संघाला. चला फटाफट फास्ट घ्या मुंगीस संघ. गणीबाई काय करताय, आत नको जाऊ गणीबाई, अडकाल. एक्केचाळीस धावांचा डोंगर उभा केला आहे मुंगीस संघाने. चला टॉस साठी नरवण आणि लाहोरे टॉस साठी यावा कॉम्बॉक्स कडे. दोन्ही संघाचे कर्णधार. चला काका तुम्ही या सामन्याची टॉस घ्यावी. तुम्ही उठा जरा तकलीफ घ्या आमच्यासाठी. तुम्ही कंटिन्यू इथे या 4 दिवस कंटिन्यू येत आहे, त्यासाठी तुमचा धन्यवाद की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय सर्व अँगलनी. टॉस त्यातलं तेच काढून 3 षटकाचा सामना आणि रोल बॉल. ठीक आहे. चला मुंगीस संघ वेल वाया घालू नका, नाहीतर तुम्हालाच प्रॉब्लेम येणार नंतर. 2 षटकाचा सामना, त्यामध्ये मजा आहे काय रमजान भाई, तुम्ही सांगा. ऍटलीस्ट 3 षटक 4 षटक व्हायलाच पाहिजे. काय बोलताय. चला कोण आपले लोहाडे संघ लोहाडा संघ बॅटिंग घेतलेले टॉस जिंकून. तर ह्या सामन्याच्या नंतर त्वरित नरवण संघाला विनंती असेल की हा सामना झाल्या तुम्ही फिल्डिंग लावा, कारण आपल्याला मॅचेस आपल्याला चांगले बघायचे. काय म्हणताय, चांगले मॅचेस व्हायला पाहिजे. चला पुन्हा एकदा सेकंड इनिंगची सुरुवात. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी माप्रल संघाकडून फलंदाजीसाठी आलेले ते फरहान आणि लादेन, मंगाची नाव म्हणा याद आहेत, आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अलीम. ओके, आमचे साथी बंधू अलीम रमजान भाई आम्हाला बोलतायत की गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अलीम भाई. ओके चला मॅच चालू होत आहे. सर्वांनी मॅच कडे लक्ष द्या. चला पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलेला आहे. चेंडू जात आहे सीमा रेखा पार आणि आमच्या रमजान भाई थोडेसे नाराज झालेले आहेत, पण काही बात नाही. हा क्रिकेट आहे, हा गेम आहे. रमजान भाई एक तेरी तो एक मेरी, क्या बोलते, सही बात आहे ना भाई. माशाअल्लाह माशाअल्लाह. चला पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकत आहे ते अलीम. सामना करतील ते फरहान एक ऑडिटर बल्लेबाज आहे. फिर से एक मर्तबा अलीम टू फरहान. फिर से अगली गेंद अलीम टू फरहान.
हो चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि 2 धावा झाली, पूर्ण झालेली आहेत 2 धावा. लेग बिफोर नाही आहे प्लीज, सॉरी. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. चांगला चेंडू टाकलेला होता. धावसंख्या वाढत चालली, धावसंख्या झालेली ती 8. तर पुन्हा एकदा अलीम टू फरान, तिसरा चेंडू घेऊन. चला पाहूया पुढचा चेंडू. अलीम टू फरान. हो चांगला चेंडू टाकला. स्टेट रनआउटचा चान्स आहे, पण तिथं थोडीशी मिसफील्ड आणि 1 धाव पूर्ण केली. क्या बोलते रमजान भाई, अगली गेंद का क्या? माशाल्लाह अच्छा क्रिकेट चल रहा है यहाँ पे. ब्रदर्स ट्रॉफी 2026 सीजन फर्स्ट, काफी शानदार टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है और बहुत ही अच्छे मैचेस भी हो रहे हैं यहाँ पे. फिर से एक मर्तबा अलीम टू लादेन. अब लादेन की बारी और अलीम की. फिर से एक मर्तबा अगली गेंद. शॉर्ट पिच चेंडू. अंपायर लक्ष ठेवा, 2 धावा. शाबास, 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या वाढत चालली. धावसंख्या झालेली आहे ती 11. काय बोलताय रमजान भाई, अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये तुम्हाला काय वाटतं की कसा क्रिकेट खेळला जाईल पुढं? चांगलं, थोडी एन्जॉयमेंट पण पाहिजे. आपण जे सामने ठेवले आहेत ते एन्जॉयमेंट साठी ठेवलेले आहेत, एक एंटरटेनमेंट आहे. तुम्ही तुमचा चांगला खेळ दाखवा. चला पुन्हा एकदा अलीम टू लादेन. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन अलीम, सामना करतील ते लादेन. क्लीन बॉल. क्या बात है रमजान भाई, मैं बोला था एक तेरी तो एक मेरी. क्या बात है, वाह 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 भाई वाह. चला रमजान भाई के चेहरे पे खुशी तो पूरे पब्लिक के चेहरे पे खुशी. क्या बात है, हाँ मुस्कुराहट. वाह भाई, ये मुस्कुराहट ही. चला माशाल्लाह. चला पुन्हा एकदा सामना रंगत आहे. मुंगीज विरुद्ध माप्रल. पहिला षटक मार्गस्थावर. शेवटचा चेंडू. धावा झालेली ती 11. 41 धावांचा टार्गेट आहे माप्रल संघाला. तर आता शेवटचा चेंडू. चला पुढचा चेंडू आतिश साठी. चांगली मॅच रंगत आहे. दोनों संघ एक ताकदवान संघ आहेत आणि त्यांना मुंगीज संघाला एक चांगला सपोर्टर सुद्धा आहे रमजान भाई आपले. पुढचा चेंडू अलीम टू आतिश. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण चांगला चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. एक गडी बाद 11. क्लीन बॉल केला होता. आम्हाला रमजान भाई सांगतायत की आमच्या गोलंदाजांनी अलीम भाईनी क्लीन बॉल केला होता, कारण मी विसरलो होतो की गडी बाद झालाय का नाही ते, पण रमजान भाईनी मला आठवण दिली. पण हे आमचे रमजान भाई जे आहेत ना, अतिशय चांगला माणूस आहे, फुल सपोर्टर आहेत. तर एक चला एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 11. आता 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. चला जरा फास्ट क्रिकेट घ्या मुंगीज संघ. ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. आकिब भाई रमजान भाई बोलते हैं कि ये हमारे जाने माने बल्लेबाज और बहुत ही तेज गेंदबाज है. चलो आकिब भाई अपने टीम के लिए कैसी गेंदबाजी करते हो थोड़ी देर में अपने को पता चलेगा. और माप्रल की तरफ से अभी तक बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए फरहान. अगली गेंद आकिब की. बहुत ही बढ़िया गेंद जो समझ न पाए फरहान. ये गेंद को समझ न पाए. क्या बोलते हैं रमजान भाई, सही चल रहा है ना? बॉलिंग शाबाश आकिब भाई, गुड बॉलिंग. चला पुन्हा एकदा आकिब टू फरहान. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. सर दुसरा चेंडू पाहूया.
ओहो, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव होतोय का नाही? हा ना एकच धाव आणि अतिशय चांगला थ्रो सुद्धा केला आहे आणि एक धावाने धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. एक गडी बाद. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 29 धावा. 10 चेंडू 29 धावा. दोन्ही बॅट्समॅन नोट करावा. 10 चेंडू 29 धावा. चला पुन्हा एकदा आकिब टू आतिश. ओहो, पाहूया 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावांनी शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पॉइंटच्या वरून पाठवला असता पण कनेक्शन चांगला झाला नाही आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 14. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा आकिब एक चांगली गोलंदाजी करत आहे, कारण मला रमजान भाईने अगोदरच सांगितले की आकिब आमचा हुकुमचा एक काय क्या बोलते रमजान भाई. चलो फिर से एक मर्तबा आकिब टू आतिश. छोटे कद के खिलाड़ी लेकिन छोटा पैक बड़ा धमाका. आकिब को अब चौके छक्कों की बारिश करना पड़ेगा. क्या बोलते रमजान भाई. आतिश को और आकिब को एक अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. अभी तक 3 गेंदें बहुत अच्छी डाली है उन्होंने. अगली गेंद ओहो, फिर से एक मरतबा रन आउट का चांस हो सकता है लेकिन गवा दिया. और वाइड बॉल. मेन अंपायर फैसल द्वारा वाइड गेंद दी गई है. मेन अंपायर द्वारा वाइड गेंद और इसके साथ स्कोर पहुंचा है 15. अब जीतने के लिए 9 गेंदे 26 रन. आतिश इस बात को नोट करें. 9 गेंदे 26 रन. फिर से एक मर्तबा आकिब टू आतिश. पुढे जाऊन झडतावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू सुटलाय हातातनं आणि निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या साहाय्याने टीमची धावसंख्या तिथंच थांबलेली आहे 15 वर. 8 चेंडू आणि 26 धावा. एक मोठा फटका किंवा 2 मोठे फटके मॅच मध्ये पुन्हा घेऊन येईल माप्रल संघाला. तर आकिब सुद्धा ऐकायला तयार नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. फिरकीचा जादूगर. आमचे रमजान भाई बोलतात की आकिब आमचा फिरकीचा जादूगर आहे आणि तसाच ते करत आहेत. 4 चेंडू अतिशय चांगले फिरवत आहेत. काय बोलतो आकिब भाई. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक आणि 4 धावा आणि हा चौकार आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि धावा गेली ती 19 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 22 धावा. एक मोठा फटका पुन्हा मॅच मध्ये रंगत घेऊन येईल. काय बोलते रमजान भाई. क्या बोलते. एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. चला जरा फास्ट क्रिकेट घ्या. मुंगीज फास्ट क्रिकेट. शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा आकिब. हो पाहूया कॅच आहे का नाही. एक रन धावून काढले. दुसऱ्या रनासाठी धावत आहेत. दुसरा सुद्धा रन पूर्ण झालेला आहे आणि धावा झालेली आहे ती 20 धावांची गरज आहे. अरे 20 बॉल बाकी आहेत. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. महाप्रल संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावाची गरज. तर पाहूया पुन्हा एकदा. बॉल दिसा. मॅच बॉल दिसा. चला थोडा स्पीड अप घ्या. पुढचा गोलंदाज ने मीर मीर